विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. विनुश्री एरंडोलीमध्ये मी आपले सहर्ष स्वागत करीत आहे. मित्रांनो, महाराष्ट्र राज्य शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच TET पेपर क्रमांक 2 16 जानेवारी 2016 रोजी झालेला पेपर विषय आहे सामाजिक शास्त्र आणि यामध्ये एक 30 प्रश्न आपण भाग 1 मध्ये पाहणार आहोत. तर सुरू करूया 16 जानेवारी 2016 रोजीचा सामाजिक शास्त्र विषयावरील पेपर. प्रश्न 91. तोरणा किल्ला टिंबटिंब खोऱ्यात आहे. तर ऑप्शन क्रमांक 1 कानद खोऱ्यात आहे. तोरणा किल्ला कोठे आहे? तर कानद खोऱ्यामध्ये आहे. प्रश्न 92. शिवराय औरंगजेबाच्या भेटीस आग्रा दरबारात गेले. त्या दिवशी औरंगजेबाचा टिंबटिंब वा वाढदिवस होता. तर शिवराय औरंगजेबाच्या भेटीस आग्रा दरबारात गेले त्या दिवशी औरंगजेबाचा 50वा वाढदिवस होता. पुढील प्रश्न 93. ज्या काळी इतिहास लिखित पुरावा उपलब्ध होत नाही त्या काळास टिंबटिंब काळ म्हणतात. तर त्या काळास प्रागैतिहासिक काळ असे म्हणतात. प्रश्न 94. कार्बन 14 कालमापन पद्धती टिंबटिंब या शास्त्रज्ञाने शोधली. तर ऑप्शन बी कार्बन 14 कालमापन पद्धती विलार्ड लिबी या शास्त्रज्ञाने शोधली. पुढील प्रश्न 95. अष्टाध्यायी अर्थशास्त्र थेरीगाथा हे ग्रंथ टिंबटिंब काळात होते. तर हे ग्रंथ मौर्य काळात होते. पर्याय क्रमांक 1 बरोबर. प्रश्न 96. खाली दिलेल्या जोड्यांपैकी बरोबर जोडी ओळखा. तर पर्याय क्रमांक 3 बुद्ध चरित्र अश्वघोष ही जोडी बरोबर आहे. प्रश्न 97. चौसाच्या लढाईनंतर टिंबटिंबने शेरशाह हे नाव धारण केले. पर्याय क्रमांक 3 शेरखान याने शेरशाह हे नाव धारण केले. प्रश्न 98. सोन्याचे नाणे मोहर तर तांब्याचे नाणे काय? तर पर्याय 2 दाम. तांब्याचे नाणे दाम. प्रश्न 99. लोकमान्य टिळकांनी टिंबटिंब सांगण्यासाठी गीता रहस्य हा ग्रंथ लिहिला. तर लोकमान्य टिळकांनी कर्मयोग सांगण्यासाठी गीता रहस्य ग्रंथ लिहिला. प्रश्न 100. खालील घटनांचा योग्य क्रम लावा. यामध्ये पहिला क्रम लागतो मुस्लिम लीगची स्थापना 1906, त्यानंतर मोर्लेमेंट सुधारणा कायदा 1909, त्यानंतर लखनौ करार 1916 आणि मॉन्टेग्यू चेम्सफर्ड कायदा 1919. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हा घटनांचा योग्य क्रम आहे. 2, 1, 4 आणि 3 असा पर्याय नंबर 2 बरोबर आहे. प्रश्न 101. प्राचीन काळी अरब टिंबटिंब होते. तर प्राचीन काळी अरब निसर्गपूजक होते. प्रश्न 102. कायदेमंडळ कार्यकारी मंडळ व न्यायमंडळ शासनव्यवस्थेची क्षेत्रे स्वतंत्र हवीत त्यायोगे समाजात स्वातंत्र्य समता जीवित व विचारांची हमी निर्माण होईल हा सिद्धांत कोणता आहे? तर हा सिद्धांत सत्ता विभाजनाचा आहे. पर्याय क्रमांक 1 योग्य उत्तर आहे. प्रश्न 103. खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा. तर पर्याय 4 म्यानमार पोर्तुगीज वसाहत ही चुकीची जोडी आहे. प्रश्न 104. उगवत्या सूर्याचा देश असे वर्णन कोणत्या देशाचे केले जाते? तर पर्याय 3 जपान. उगवत्या सूर्याचा देश असे वर्णन जपान या देशाचे केले जाते. मित्रांनो, आपणास या प्रश्नांची उत्तरे येत असतील तर कमेंटद्वारे अवश्य कळवा. पुढील प्रश्न 105. डिस्प्रेस्ड क्लासेस एज्युकेशन सोसायटीची स्थापना टिंबटिंब यांनी केली. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी डिस्प्रेस्ड क्लासेस एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली. प्रश्न 106. हुतात्मा स्मारक टिंबटिंब येथे आहे. तर पर्याय क्रमांक 1 मुंबई. हुतात्मा स्मारक मुंबई येथे आहे. पुढील प्रश्न 107. यमुना पर्यटन या मराठीतील पहिल्या सामाजिक कादंबरीचे लेखक कोण आहेत? हा प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे. पाठीमागील प्रश्न पत्रिकेमध्ये विचारलेला प्रश्न आहे. त्यामुळे यमुना पर्यटन ही कादंबरी बाबा पद्मजी यांनी लिहिलेली आहे. 108. प्रश्न विल्यम फ्रँकिन या टिंबटिंब संशोधकाने चलचित्रण करण्याच्या कॅमेऱ्याचा शोध लावला. तर पर्याय 1 ब्रिटिश. प्रश्न 109. गुजरातमधील विजयानिमित्त फतेपूर शिक्रे येथे बुलंद दरवाजा टिंबटिंब याने बांधला. तर पर्याय 2 अकबर यांनी बुलंद दरवाजा बांधला. प्रश्न 110. पोंपई हे टिंबटिंब संस्कृतीतील ठिकाण युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळ म्हणून ओळखले जाते. तर पर्याय 1 रोमन हे जागतिक वारसा स्थळ म्हणून ओळखले जाते. प्रश्न 111. पंचायत राजचा हा मूलभूत पायाभूत घटक आहे. तर पंचायत राजचा पर्याय 4 ग्रामपंचायत हा पायाभूत घटक आहे. प्रश्न 112.
टिंबटिंब ही जिल्हा परिषदेतील सर्वात महत्त्वाची समिती असते, तर स्थायी समिती ही जिल्हा परिषदेतील सर्वात महत्त्वाची समिती असते. पुढील प्रश्न 113. लोकसभेत निवडून आलेल्या सदस्यांची कमाल सदस्यसंख्या किती असते? तर पर्याय 3 550 इतकी असते. प्रश्न 114. पंचायत राज व्यवस्था निर्माण करण्याचा प्रमुख उद्देश कोणता? तर पर्याय 1 राज्यकारभारात लोकांचा सहभाग वाढवावा व ग्रामीण भागाचा विकास व्हावा हा पंचायत राज व्यवस्था निर्माण करण्याचा प्रमुख उद्देश आहे. प्रश्न 115. आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे कार्यालय टिंबटिंब येथे आहे, तर पर्याय 1 आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे कार्यालय हेग येथे आहे. प्रश्न 116. 1954 साली पंचशील तत्त्वे टिंबटिंब यांनी मांडली, तर पंडित जवाहरलाल नेहरू यांनी पंचशील तत्त्वे मांडली. पुढील प्रश्न 117. आपल्या सर्वांसाठी प्रतिष्ठा आणि न्याय हे टिंबटिंबचे घोषवाक्य आहे, तर पर्याय 3 मानवी अधिकारांचा वैश्विक जाहीरनामा यांचे घोषवाक्य आहे. 118 क्रमांक प्रश्न. इसवी सन 1215 मध्ये इंग्लंडच्या राजाला राज्याच्या हक्कावरील काही मर्यादांचा स्वीकार करावा लागला. हा करार टिंबटिंब या नावाने प्रसिद्ध आहे, तर मॅग्ना कार्टा या नावाने प्रसिद्ध आहे. प्रश्न 119. पुढीलपैकी कोणत्या देशात राजकीय पक्ष नाही? तर पर्याय 3 कतार या देशात राजकीय पक्ष नाही. प्रश्न 120. चीनमध्ये नेहमी टिंबटिंब पक्षाचे सरकार असते, तर चीनमध्ये नेहमी पर्याय 4 कम्युनिस्ट पक्षाचे सरकार असते. मित्रांनो, हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटद्वारे अवश्य कळवा. पुढच्या व्हिडिओमध्ये पुढील प्रश्न आपण कव्हर करणार आहोत. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.